नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे परफेक्ट फॉर भरती या यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर आपण झालेल्या परीक्षांमधील प्रश्नपत्रिकामधील प्रश्नही उत्तरासहित पाहणार आहोत. त्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. लिपिक टंकलेखन परीक्षा 2011 ही परीक्षा दिनांक 18/12/2011 रोजी झाली होती. यामधील आज आपण मराठी विषयावरील प्रश्न पाहणार आहोत. चला तर पाहूया. प्रश्न पहिला. शब्दांच्या समूहाच्याने एक विचार पूर्ण व्यक्त होतो त्यास व्याकरणात काय म्हणतात? पर्याय पहिला वाक्य, पर्याय दुसरा शब्द, पर्याय तिसरा पद, पर्याय चौथा धातू. याचे उत्तर आहे वाक्य. प्रश्न दुसरा. पुढीलपैकी कोणता शब्द देशी आहे? सर्कस, पर्याय दुसरा इनाम, पर्याय तिसरा दगड, पर्याय चौथा अण्णा. याचे उत्तर आहे पर्याय तिसरा दगड. प्रश्न तिसरा. डोके हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडणारा आहे? पर्याय पहिला तत्सम, पर्याय दुसरा तद्भव, पर्याय तिसरा देशी, पर्याय चौथा परभाषी. याचं उत्तर आहे पर्याय तिसरा देशी. पुढचे प्रश्न पाहूया. प्रश्न चौथा. गोलंदाजी करावी ती कुंबळेंनीच याच्यातून काय सूचित होते? पर्याय पहिला योग्यता, पर्याय दुसरा शक्यता, पर्याय तिसरा तर्क, पर्याय चौथा कर्तव्य. याचे उत्तर आहे योग्यता. प्रश्न पाचवा. तृतीय विभक्तीचा कारकार्थ कोणता? पर्याय पहिला कर्म, पर्याय दुसरा करण, पर्याय तिसरा संप्रदान, पर्याय चौथा कर्ता. याचे उत्तर आहे पर्याय दुसरा करण. प्रश्न सहावा. कर्तव्यदक्ष या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पर्याय पहिला कर्तव्यपरायण, पर्याय दुसरा कर्तव्य तत्पर, पर्याय तिसरा कर्तव्याला जागणारा, पर्याय चौथा तिन्ही बरोबर. याचं उत्तर आहे तिन्ही बरोबर. पुढचे क्वेश्चन पाहूया. प्रश्न सातवा. अभ्यस्त शब्द ओळखा. पर्याय पहिला मधून मधून, पर्याय दुसरा दुधाळ, पर्याय तिसरा देणेकरी, पर्याय चौथा कामकरी. याचं उत्तर आहे पर्याय पहिला मधून मधून. प्रश्न आठवा. समोर हा शब्दयोगी अवयव कोणत्या उपप्रकारातील आहे? पर्याय पहिला कालवाचक, पर्याय दुसरा स्थलवाचक, पर्याय तिसरा हेतुवाचक, पर्याय चौथा तुलनावाचक. याचं उत्तर आहे स्थलवाचक. प्रश्न नववा. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही? पर्याय पहिला पारंपरिक, पर्याय दुसरा शारीरिक, पर्याय तिसरा भुकेला, पर्याय चौथा क्षितिज. याचे उत्तर आहे भुकेला. पुढचे प्रश्न पाहूयात. चला. प्रश्न क्रमांक 10. चक्रपाणी या सामसिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा. पर्याय पहिला मध्यम पद लोपी समास, पर्याय दुसरा समाहार द्वंद्व, पर्याय तिसरा अवयव भाव, पर्याय चौथा बहुव्रीही. याचे उत्तर आहे पर्याय चौथा बहुव्रीही. प्रश्न 11. वराती मागून घोडे वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पर्याय पहिला प्रथम वरात नंतर घोडे, पर्याय दुसरा वरातीमधील घोडे, पर्याय तिसरा घोड्यावर वरात काढणे, पर्याय चौथा काम संपल्यावर मदतीला येणे. याचे उत्तर आहे काम संपल्यावर मदतीला येणे, पर्याय चौथा. प्रश्न 12. तो रडता रडता थांबला हे कोणत्या प्रकारातील आहे? पर्याय पहिला विशेषण, पर्याय दुसरा शब्दयोगी अवयव, पर्याय तिसरा केवळ प्रयोगी अवयव, पर्याय चौथा कृदंत. याचे उत्तर आहे कृदंत. पुढचे प्रश्न पाहू. चला. प्रश्न क्रमांक 13. तिथी, वार, नक्षत्र, योग, करण या 5 घटकांनी युक्त अशा दिन वैशिष्ट्यांची माहिती असणारी पुस्तिका कोणती? पर्याय पहिला पंचीकरण, पर्याय दुसरा पंचांग, पर्याय तिसरा पंचशील, पर्याय चौथा पंचीकृत. प्रश्न 13वेचं उत्तर आहे दुसरा पंचांग. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा. जो मुलगा अभ्यास करेल तो पास होईल. पर्याय पहिला दर्शक सर्वनाम, पर्याय दुसरा संबंधित सर्वनाम, पर्याय तिसरा अनिश्चित सर्वनाम, पर्याय चौथा प्रश्नार्थक सर्वनाम. याचं उत्तर आहे संबंधित सर्वनाम. प्रश्न 15. योग्य शब्द भरा. भारतीय संस्कृतीत
कल्पवृक्ष नावाची एक टिंबटिंब आहे. पर्याय पहिला परंपरा, पर्याय दुसरा कथा, पर्याय तिसरा परिकल्पना, पर्याय चौथा कादंबरी. याचं उत्तर आहे परिकल्पना. प्रश्न 16वा. पुढीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम आहे? पर्याय पहिला सुंदरा, पर्याय दुसरा गुलाम, पर्याय तिसरा पाटीलकी, पर्याय चौथा पाटील. याचं उत्तर आहे पर्याय तिसरा पाटीलकी. प्रश्न 17वा. लेखणी ही कोणत्या प्रकारचे नाम आहे? पर्याय पहिला विशेषण नाम, पर्याय दुसरा सामान्य नाम, पर्याय तिसरा भाववाचक नाम, पर्याय चौथा सर्वनाम. याचं उत्तर आहे पर्याय दुसरा सामान्य नाम. प्रश्न 18वा. विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते? पर्याय पहिला मित्र, पर्याय दुसरा भाषा, पर्याय तिसरा भावना, पर्याय चौथा समाज. याचं उत्तर आहे पर्याय दुसरा भाषा. प्रश्न क्रमांक 19. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटले जाते? पर्याय पहिला अक्षर, पर्याय दुसरा वर्ण, पर्याय तिसरा पद, पर्याय चौथा वाक्य. याचं उत्तर आहे पर्याय दुसरा वर्ण. प्रश्न क्रमांक 20. पुढील वाक्यातील गाळलेल्या जागी योग्य शब्दांची निवड करा. टिंबटिंब विचार झोटून आधुनिक विज्ञानप्रणीत विचारांचा अंगीकार करायला हवा. पर्याय पहिला काल सापेक्ष, पर्याय दुसरा कालबाह्य, पर्याय तिसरा कालची, पर्याय चौथा कालातीत. याचं उत्तर आहे पर्याय दुसरा कालबाह्य. प्रश्न क्रमांक 21. पुढील वाक्यातील आशय एका शब्दात लिहा. केलेले उपकार जाणणारी व्यक्ती. पर्याय पहिला कृतज्ञ, पर्याय दुसरा कृतज्ञ, पर्याय तिसरा कृपण, पर्याय चौथा कृदंत. याचं उत्तर आहे दुसरा कृतज्ञ. प्रश्न क्रमांक 22. पुढे दिलेल्या शब्दातील व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द कोणता? पर्याय पहिला जाहिरात, पर्याय दुसरा जाहिरात, पर्याय तिसरा जाहिरात, पर्याय दुसरा जाहिरात. याच्यामध्ये आपल्याला व्याकरणदृष्ट्या जो शब्द आहे तो लिहायचा आहे. याच्यामध्ये पहिला हा शब्द बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23. धातू ओळखण्याचे अक्षर कोणते? पर्याय पहिला नी, पर्याय दुसरा ना, पर्याय तिसरा ने, पर्याय चौथा ने. याचं उत्तर आहे पर्याय चौथा ने. प्रश्न क्रमांक 24 पाहू. विद्यार्थ्याला बक्षीस दिले हे कोणते कारक आहे? पर्याय पहिला अपादन, पर्याय दुसरा संप्रादन, पर्याय तिसरा अधिकरण, पर्याय चौथा करण. याचं उत्तर आहे संप्रदान. प्रश्न क्रमांक 25. तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणजे काय? पर्याय पहिला तोंडून शब्द न फुटणे, पर्याय दुसरा मुकाट्याने दुःख सहन करणे, पर्याय तिसरा तोंड बंद ठेवणे, पर्याय चौथा दुसऱ्याला त्रास देणे. याचं उत्तर आहे मुकाट्याने दुःख सहन करणे, पर्याय दुसरा. प्रश्न क्रमांक 26. मी पुस्तक वाचत असे या वाक्यातील काळ ओळखा. पर्याय पहिला रीती भूतकाळ, पर्याय दुसरा रीती वर्तमान काळ, पर्याय तिसरा साधा भूतकाळ, पर्याय चौथा पूर्ण भूतकाळ. याचे उत्तर आहे रीती भूतकाळ. प्रश्न क्रमांक 27, 28 आणि 29. प्रश्न क्रमांक 27. अधोरेखित नामाचे वचन ओळखा. स्नेहलने ग्रंथ वाचले. पर्याय पहिला एकवचन, पर्याय दुसरा द्विवचन, पर्याय तिसरा अनेक वचन, पर्याय चौथा अनाम वचन. याचे उत्तर आहे पर्याय तिसरा अनेक वचन. प्रश्न क्रमांक 28. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या गीतातून कोणता रसाचा प्रत्यय येतो? पहिला आहे पर्याय वीर रस, पर्याय दुसरा करुण रस, पर्याय तिसरा शृंगार रस, पर्याय चौथा शांत रस. याचे उत्तर आहे शांत रस. प्रश्न क्रमांक 29. मराठी वर्णमालेतील ह हा कोणता वर्ण आहे? पर्याय पहिला महाप्राण, पर्याय दुसरा अल्पप्राण, पर्याय तिसरा लघुप्राण, पर्याय चौथा दीर्घ प्राण. याचं उत्तर आहे महाप्राण, पर्याय पहिला. वाङ्मय या शब्दातील संधी सोडवा. यामध्ये आपण पाहूयात. पर्याय पाहून घ्या. यामध्ये वाक प्लस मय
हा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31. य य य य हे कोणत्या अक्षरवृत्ताचे गण आहेत? पर्याय पहिला इंद्र वज्रा, पर्याय दुसरा भुजंग प्रयात, पर्याय तिसरा वसंत तिलिका, पर्याय चौथा पृथ्वी. याचं उत्तर आहे भुजंग प्रयात. प्रश्न क्रमांक 32. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. मूळचे संस्कृत शब्द जसेचे तसे मराठीत आलेले आहेत त्यांना टिंबटिंब शब्द म्हणतात. पर्याय पहिला तद्भव, पर्याय दुसरा कृदंत, पर्याय तिसरा साधित, पर्याय चौथा तत्सम. याचं उत्तर आहे तत्सम, पर्याय चौथा. प्रश्न क्रमांक 33. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे टिंबटिंब येतो. पर्याय पहिला अर्धविराम, पर्याय दुसरा अपूर्ण विराम, पर्याय तिसरा स्वल्पविराम, पर्याय चौथा पूर्ण विराम. वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम येतो म्हणजेच पर्याय चौथा. प्रश्न क्रमांक 34. शब्दरचनेच्या दृष्टीने पुढील वाक्यातील निर्दोष वाक्य कोणते? या वाक्यामध्ये तुम्ही वाक्य वाचून पहा. पर्याय पहिला मेहनत एक करतो आणि त्याचा फायदा दुसराच घेतो. पर्याय दुसरा एक जण मेहनत करतो त्याचा फायदा मात्र दुसराच घेतो. पर्याय तिसरा मेहनत एकाने करायची आणि फायदा दुसऱ्याने घ्यायचा. पर्याय चौथा एकाने मेहनत करायची व दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यायचा. याच्यामध्ये चौथा पर्याय बरोबर आहे. एकाने मेहनत करायची आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यायचा. प्रश्न क्रमांक 35. नागपूरची संत्री हे कोणते विशेषण आहे? पर्याय पहिला सर्वनाम साधित विशेषण, पर्याय दुसरा धातू साधित विशेषण, पर्याय तिसरा अवयव साधित विशेषण, पर्याय चौथा नाम साधित विशेषण. यामध्ये उत्तर आहे नाम साधित विशेषण. प्रश्न क्रमांक 36. निर्वासित या शब्दाचा अर्थ लिहा. पर्याय पहिला परदेशात राहणारा, पर्याय दुसरा देश सोडून गेलेला, पर्याय तिसरा घरदारास व देशात पारखा झालेला, पर्याय चौथा देशात राहणारा. याचा पर्याय 3 बरोबर आहे. घरदारास व देशात पारखा झालेला. प्रश्न क्रमांक 37. अधोरेखित नामाची विभक्ती ओळखा. तुझ्याहून श्रेष्ठ माणसे या जगात आहेत. जगात ही अधोरेखित केलेले शब्द आहे. यामध्ये पर्याय पहिला अष्टमी, पर्याय दुसरा सप्तमी, पर्याय तिसरा षष्टी, पर्याय चौथा पंचमी. याचं उत्तर आहे पर्याय दुसरा सप्तमी. प्रश्न क्रमांक 38. द्राविडी प्राणायाम म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 साध्या सरळ बाबींसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे, पर्याय दुसरा केवळ देखावा करणे, पर्याय तिसरा विशिष्ट तऱ्हेचा व्यायाम करणे, पर्याय चौथा एखाद्या दिवशी व्यायाम न करणे. याचं उत्तर आहे साध्या सरळ बाबींसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे, पर्याय पहिला. प्रश्न क्रमांक 39. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. मूग गिळणे, पर्याय पहिला काही खाणे, पर्याय दुसरा वाईट वाटून घेणे, पर्याय तिसरा गप्प राहणे, पर्याय चौथा अबोला धरणे. याचं उत्तर आहे गप्प राहणे. प्रश्न क्रमांक 40. विटी दांडू हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? पर्याय पहिला वैकल्पिक द्वंद्व, पर्याय दुसरा संहार द्वंद्व, पर्याय तिसरा इतरेतर द्वंद्व, पर्याय चौथा कोणतेही नाही. याचे उत्तर आहे इतरेतर द्वंद्व, पर्याय तिसरा. प्रश्न क्रमांक 41. पुढीलपैकी कोणते सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम आहे? पर्याय पहिला तुम्ही, पर्याय दुसरा आम्ही, पर्याय तिसरा ते, पर्याय चौथा मी स्वतः. याचे उत्तर आहे मी स्वतः. प्रश्न क्रमांक 42. आम्ही गहू खातो या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो? पर्याय पहिला वाच्यार्थ, पर्याय दुसरा व्यंग्यार्थ, पर्याय तिसरा लक्ष्यार्थ, पर्याय चौथा भावार्थ. याचं उत्तर आहे लक्ष्यार्थ. प्रश्न क्रमांक 43. आई बाबा प्रमाणेच त्यांच्या अपत्यांनी ही वागणे या आशयाची म्हण ओळखा. पर्याय पहिला करावे तसे भरावे, पर्याय दुसरा 4 दिवस सासूचे, पर्याय तिसरा खान तशी माती, पर्याय चौथा गर्वाचे घर खाली.
याचं उत्तर आहे खाण तशी माती, पर्याय तिसरा. प्रश्न क्रमांक 44. कवी या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप लिहा. पर्याय पहिला कविता, पर्याय दुसरा कवयित्री, पर्याय तिसरा कवित्री, पर्याय चौथा कवयित्री. याचं उत्तर आहे कवयित्री, पर्याय दुसरा. प्रश्न क्रमांक 45. इतिश्री होणे म्हणजे काय? पर्याय पहिला शेवट होणे, पर्याय दुसरा प्रारंभ होणे, पर्याय तिसरा श्रीमंत होणे, पर्याय चौथा गरीब होणे. याचे उत्तर आहे शेवट होणे, पर्याय पहिला. प्रश्न क्रमांक 46. योग्य शब्द ओळखा. इ, ए, रू हे टिंबटिंब स्वर आहेत. पर्याय पहिला ऱ्हस्व, पर्याय दुसरा दीर्घ, पर्याय तिसरा संयुक्त, पर्याय चौथा विजातीय. म्हणजे पर्याय चौथा म्हणजे विजातीय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक पुढील शब्दापैकी व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द कोणता? पर्याय पहिला मनस्थिती, पर्याय दुसरा मनस्थिती, पर्याय तिसरा मनस्थिती, पर्याय तिसरा मनस्थिती. तुम्ही पाहून घ्या इथं, यामध्ये तुम्ही व्याकरणदृष्ट्या शब्द पाहून घ्या. 43 मध्ये तुम्ही यामध्ये चौथा बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 48. गणपती वाणी विडी पिताना चावायची नुसतीच काडी, म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी. या काव्यरचनेतील अलंकार ओळखा. पर्याय पहिला रूपक, पर्याय दुसरा शोभावक्ती, पर्याय तिसरा उत्प्रेक्षा, पर्याय चौथा अनुप्रास. याचं उत्तर आहे शोभावक्ती, पर्याय दुसरा. क्वेश्चन नंबर 49. पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पर्याय पहिला अनुनय, पर्याय दुसरा अनुयायी, पर्याय तिसरा अनुभूती, पर्याय चौथा अनुचित. याचे उत्तर आहे अनुयायी. प्रश्न क्रमांक 50. संधी म्हणजे काय? पर्याय पहिला साधणे, पर्याय दुसरा सांगणे, पर्याय तिसरा सामावणे, पर्याय चौथा समजावणे. याचं उत्तर आहे संधी म्हणजे साधणे होय, पर्याय पहिला. तर आपण यामध्ये 50 क्वेश्चन पाहिले आहेत. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.